नमस्कार मित्रांनो. तर आज आपण 12वी अकाउंटचा ठीक आहे. अकाउंट सब्जेक्टचा पहिला चॅप्टर बघणार आहे. ठीक आहे. फायनल अकाउंट जो एकदम महत्त्वाचा आहे. याच्यानंतर हा चॅप्टर समजल्यानंतर तुम्हाला जास्त काही करायची गरज नाहीये. पुढचे जे चॅप्टर आहेत 2, 3, 4, 5, 6 हे पूर्ण शेवटपर्यंत याच चॅप्टरवर बेस आहेत. हा चॅप्टर जर तुम्हाला व्यवस्थित कळाला, तर तुम्हाला जवळपास 70% अकाउंट पूर्णच्या पूर्ण बुक इझिली समजून जाईल. ठीक आहे. एकदम महत्त्वाचा चॅप्टर आहे. कंपल्सरी याला काही ऑप्शन येत नाहीये. ठीक आहे. तर तो त्या हिशोबानेच मी तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला थोडं प्रॉब्लेमसाठी मदत होईल. ठीक आहे. ईझी कन्सेप्ट आहे, जे तुम्हाला एकदम इझिली मी सांगणार आहे. सोप्या कन्सेप्ट आहेत, जेणेकरून तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण असे जे पोस्टिंग आहेत, हे पाठ करायची गरज पडणार नाही. एकदम इझिली मी शिकवणार आहे तुम्हाला. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. पहिलं आपण बघतोय ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट आपण मागच्या वर्षी बघितलं असेल. फायनल अकाउंटमध्ये 3 अकाउंट बनवतात. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. तर त्यातलं आपण पहिलं ट्रेडिंग अकाउंट बघणार आहे. ट्रेडिंग अकाउंटला काय-काय येतं आणि कोणतं-कोणतं पोस्टिंग येतं. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साइड आहे, ही क्रेडिट साइड आहे. ओके. पण आता हे हळू एक बघणार आहे. ठीक आहे. हेच ट्रेडिंग अकाउंट इकडे दिलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला इकडं एक्सप्लेन करणार आहे. ओके. ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिटला महत्त्वाचं 2 पोस्टिंग येतात कंपल्सरी. पहिले येतं टू ओपनिंग स्टॉक आणि टू पर्चेसेस. टू पर्चेसेस हे 2 पोस्टिंग जे आहे हे कंपल्सरी येतात. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये लक्षात ठेवायचं. कुठे येतं हे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके. आणि क्रेडिट साइडला हे ओपनिंग स्टॉकच्या अपोझिट क्लोजिंग स्टॉक येतं इकडं. बाय क्लोजिंग स्टॉक कंपल्सरी. आणि हे पर्चेसच्या अपोझिट येतं सेल्स. बाय सेल्स. हे 2 पोस्टिंग इकडं कंपल्सरी असतात. लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर आणखीन काय येतं इकडं? आता आणखीन येतात इकडं डायरेक्ट एक्सपेन्सेस. काय येतं? डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर येतात पर्चेस एक्सपेन्सेस. पर्चेस एक्सपेन्सेस आणि त्याच्यानंतर येतात फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॅक्टरी एक्सपेन्सेस. आता हे तुम्हाला समजून घ्यायचंय मेन काय येतं. हे 3 एक्सपेन्सेस फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला हे सर्व इकडचं पूर्ण रट्टा मारायची गरज पडणार नाही. ओके. डायरेक्ट एक्सपेन्सेस असे एक्सपेन्सेस जे प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत. कशाशी रिलेटेड आहेत? प्रोडक्शनशी. त्याला म्हणतात डायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे. तर ते डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके. त्याच्यानंतर पुढं हे झालं डायरेक्ट एक्सपेन्सेस. पुढे दिलं पर्चेस एक्सपेन्सेस. पर्चेस एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस जे पर्चेसशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. पर्चेसशी रिलेटेड म्हणजे जे आपण मटेरियल पर्चेस करतो, आणतो दुसऱ्या ठिकाणाहून. समजा आता आपण आपली कंपनी आहे मुंबईहून मटेरियल पर्चेस करते. मुंबईहून मटेरियल इकडे आणताना जे गाडी भाडं लागतं, तर त्याला म्हणतात पर्चेस एक्सपेन्सेस. ठीक आहे. असे जे खर्च आहेत जे पर्चेससाठी पैसे जातात आपले, एक्सपेन्सेस होतात. ठीक आहे. त्याला म्हणतात पर्चेस एक्सपेन्सेस. पुढे दिले फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस जे फॅक्टरीशी रिलेटेड आहेत. मग फॅक्टरी लाइटिंग आलं, फॅक्टरी रेंट आलं, फॅक्टरीचा कोणताही खर्च असू द्या. तो येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके. तर हे 3 एक्सपेन्सेस आहेत. हे 3 एक्सपेन्सेस तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. हे 3 जर तुम्ही व्यवस्थित केले, तर तुम्हाला हे सर्व एवढं समजून घेण्याची गरज पडणार नाही. इकडचे मग तुम्हाला आपोआप समजतील. ओके. तर आपण चालू करू आता. बघा, पहिलं ओपनिंग स्टॉक आहे, हे तुम्हाला सांगितलं मी, हे कंपल्सरी आहे. पर्चेस पण कंपल्सरी येतं. त्याच्यानंतर पुढं इकडे 2-3 महत्त्वाचे मी सांगतो. इकडे वेजेस एक येतं महत्त्वाचं. त्याच्यानंतर कॅरेज एक येतं, कॅरेज इनवर्ड. त्याच्यानंतर पुढं फ्रेट एक येतं. इम्पोर्ट ड्युटी एक येतं बऱ्याचदा. रॉयल्टी एक येतं. ठीक आहे. हे जे स्टार केलेलं आहे, हे बऱ्याचदा रिपीट होतात. मी एक्सप्लेन करतो. चला. पहिलं दिलंय वेजेस. वेजेस कशाला म्हणतात? वेजेस म्हणजे जे कामगार लोकांना दिली जाते पगार. ठीक आहे. त्यांना आठवड्याला किंवा दिवसाचे पैसे दिले जातात. त्यांना म्हणतात वेजेस. आता ते लोकं कुठं काम करणार आहे? फॅक्टरीमध्ये किंवा कशासाठी काम करणार आहे? प्रोडक्शनसाठी. त्यांना ऑफिसमध्ये तर कोण घेणार नाही. मग ते झालं आपलं डायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे. किंवा फॅक्टरी एक्सपेन्सेस. त्याच्यामुळे तो येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला.
पुढे दिले प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह म्हणजे जिथं प्रोडक्शन होतं त्याला म्हणतात प्रोडक्टिव्ह. ठीक आहे. मग हे झालं आपलं डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा तुम्ही असं लक्षात ठेवलं तरी चालेल. प्रोडक्शन कुठं होतं? फॅक्टरीमध्ये होतं. मग ते फॅक्टरी एक्सपेन्सेस झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं मॅन्युफॅक्चरिंग कुठं होतं? फॅक्टरीमध्ये होतं. मग हे येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये आलं हे. पुढे दिलेलं आहे वेजेस अँड सॅलरीज. आता इथं सॅलरीज पण दिले, पण पहिला शब्द दिलेला आहे आपल्याला वेजेस. ठीक आहे. वेजेस कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतं. त्यालाच प्रोडक्शनसाठी जो काम करतो लेबर त्याला म्हणतात वेजेस आणि सॅलरीज. पुढे दिले वर्क्स मॅनेजर सॅलरी. ठीक आहे. वर्क्स मॅनेजर म्हणजे सुपरवायझर असतो ना, जो लोकांकडून काम करून घेतो. तर सुपरवायझर कुठं काम करतो? फॅक्टरीमध्ये काम करतो. ठीक आहे. मग तो झाला आपला फॅक्टरी एक्सपेन्सेस. पुढे दिले कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड. कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड म्हणजे काय? आपण ज्यावेळेस मटेरियल परचेस करतो, मी तुम्हाला उदाहरण दिलं की मुंबईहून आपण काय केलं, मटेरियल परचेस केलं कंपनीसाठी. ठीक आहे. तर ते फुकट तर येणार नाहीये, चालत-चालत तर येणार नाही. त्यासाठी आपण काय केलं, गाडी केली भाड्याने. मग त्याचं जे गाडी भाडं आहे त्याला म्हणतात कॅरेज म्हणतात. काय म्हणतात? कॅरेज, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज ऑन पर्चेस हे तिन्ही एकच आहे. याला म्हणतात पर्चेस एक्सपेन्सेस. ओके. फॅक्टरी एक्सपेन्सेस दिलेलं आहे तुम्हाला हे बघा इथं सांगितलं मी. फॅक्टरी एक्सपेन्सेस सगळा येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके. फॅक्टरी एक्सपेन्सेस, फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरी सॅलरी. ठीक आहे. हे जे काही फॅक्टरीचा असेल तर सगळा काय असतो? फॅक्टरी एक्सपेन्सेस असतो. तो येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके. पुढे दिलं इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट काय असतं माहिती आहे ना? इम्पोर्ट म्हणजे दुसऱ्या देशातून पर्चेस करतो आपण. समजा आता आपण चायनाहून काय केलं? इम्पोर्ट केलं. चायनाहून बरंच मटेरियल येतं. समजा कॅल्क्युलेटर किंवा टीव्ही वगैरे काही इम्पोर्ट करू शकतो. पर्चेस करू शकतो. हे जे चायनाहून पर्चेस केले दुसऱ्या देशातून त्याला म्हणतात इम्पोर्ट. इम्पोर्ट म्हणजेच पर्चेस फक्त दुसऱ्या देशातून पर्चेस होतं. ठीक आहे. मग हा झाला आपला पर्चेस एक्सपेन्सेस. दिले ऑक्ट्रॉय अँड कार्टेज. ठीक आहे. ऑक्ट्रॉय अँड कार्टेज म्हणजे काय? जे पहिलं जकात नाके होते. ठीक आहे. ज्यावेळेस मटेरियल पर्चेस होईल त्यावेळेस हे लावलं जायचं. हे पर्चेस एक्सपेन्सेस आहे. कस्टम चार्जेस काय असतात तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मटेरियल ज्यावेळेस मटेरियल दुसऱ्या ह्याच्यातून आपण पर्चेस करतो. ठीक आहे. दुसऱ्या देशातून इथं सांगितलं मी तुम्हाला चायनामधून आपण समजा काही गोष्टी पर्चेस केल्या. तर हे आपल्या इंडियामध्ये ज्यावेळेस येतं मटेरियल त्यावेळेस काय लागतात? चार्जेस लागतात. काय लागतात? चार्जेस किंवा टॅक्स समजू शकतात. त्याला म्हणतात कस्टम चार्जेस. ठीक आहे. कस्टम चार्जेस सेम. कस्टम चार्जेस, फ्रेट म्हणजे कॅरेज इनवर्ड, डॉक चार्जेस बी सेम असं पर्चेस केल्यावर दुसऱ्या देशातून इम्पोर्ट केलं ना, तेव्हा लागतं. मग ते पर्चेस झालं. इम्पोर्ट म्हणजेच काय? पर्चेस. पुढे दिले रॉयल्टी आणि रॉयल्टी ऑन पर्चेस हे पर्चेस एक्सपेन्सेस आहे. मॅन्युफॅक्चरिंग कुठं होतं? फॅक्टरीमध्ये होतं. मग हे झालं आपला फॅक्टरी एक्सपेन्सेस. पुढे दिले ट्रेड एक्सपेन्सेस दिले बरोबर. हे ट्रेड एक्सपेन्सेस इथं ट्रेडिंगला बी येतं आणि प्रॉफिट अँड लॉसला पण येतं. ज्यावेळेस प्रॉब्लेम येईल त्यावेळेस मी तुम्हाला हे एक्सप्लेन करेल. ओके. हे झाले आपले ट्रेडिंग ट्रेडिंग अकाउंटचे हे ट्रेडिंग अकाउंट आहे आपलं. ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साइड. आता इकडे क्रेडिट साइड आहे. क्रेडिट साइडला काय-काय येतं? पहिलं कंपल्सरी तुम्हाला सांगितलं मी सेल्स येतात आणि क्लोजिंग स्टॉक येतं. हे बघा इथं सेल्स दिले आणि इथं खाली क्लोजिंग स्टॉक दिलेलं आहे. बरोबर. आता याच्या व्यतिरिक्त काय येतं इकडं? व्हेन मटेरियल गोज आउट. मटेरियल गोज आउट. डायरेक्ट मटेरियल गोज आउट लिहितो. मटेरियल गोज आउट. ज्यावेळेस कंपनीतून मटेरियल आउट होईल म्हणजे बाहेर जाईल त्यावेळेस त्याचा इफेक्ट कुठे येतो? इकडं ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला येतो. ओके. आता आपण बघू काय-काय येते. सेल्स म्हणजे काय झालं? कंपनीतून मटेरियल आउट झालं. त्याच्यानंतर पुढं गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. फायर म्हणजे आग लागली आणि मटेरियल जळालं. जळालं म्हणजे काय झालं? कंपनीतून मटेरियल आउट झालं. डिस्ट्रिब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हणून विकलं म्हणजे कंपनीतून मटेरियल आउट झालं. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स. पार्टनरने विथड्रॉ केलं म्हणजे कंपनीतून मटेरियल आउट झालं. विथड्रॉ म्हणजे काढून घेतलं. गुड्स लॉस बाय थेफ्ट. थेफ्ट म्हणजे चोरीला गेलं. म्हणजे काय झालं? आउट झालं. कोणत्याही प्रकारे जर कंपनीतून मटेरियल गेलं, चोरीला जाऊ द्या, आग लागू द्या, काही होऊ द्या, डॅमेज होऊ द्या, तर त्याचा एक इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. लक्षात ठेवायचं. ओके. तर हे झालं ट्रेडिंग अकाउंट. त्याच्यानंतर पुढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघणार आहे आपण. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय-काय येतं सांगतो. ठीक आहे. डेबिटला येतात सगळे. हे बघा आता याच्याशी रिलेटेडच आहे. इथं वरती येतात डायरेक्ट एक्सपेन्सेस, इथं येतात खाली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इथे येतात पर्चेस एक्सपेन्सेस होते बघा इथं पर्चेस, इथे येतात सेल्स एक्सपेन्सेस.
सेल्स एक्सपेन्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं असतात फॅक्टरी एक्सपेन्सेस, इथे येतात ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस. ठीक आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इथं येतो लॉस. काय येतं इथं? लॉस येतो. ओके. हे लक्षात ठेवायचं. आता याच्यात मेन काय आहे ते सांगतो. हे कंपल्सरी येत नाही. आणि इकडे येतं शक्यतो बऱ्याचदा सॅलरी येतं, टू सॅलरी, त्याच्यानंतर टू रेंट, त्याच्यानंतर टू इन्शुरन्स. ठीक आहे. तर हे सर्व इकडे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला येतं. ठीक आहे. तर आता आपण एक बघणार आहे. बघा, पहिलं दिलेलं आहे आपल्याला इथं सॅलरीज दिले. पहिलं काय दिलंय? सॅलरी. सॅलरी कोणाला असते? ऑफिसवाल्यांना असते. ऑफिस स्टाफ असतो त्यांना सॅलरी देतात. ठीक आहे. तर ते सॅलरी आपला झाला ऑफिस एक्सपेन्सेस. पुढे दिलेलं आहे सॅलरीज अँड वेजेस. सेम वेजेस पण दिले, पण वेजेस काय 2 नंबरला आले. ठीक आहे. वेजेस पहिला असेल तर त्याचं पोस्टिंग येतं इथं ट्रेडिंग अकाउंटला. पण आता हे पहिलं सॅलरी शब्द आहे तर ते येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. पुढे अनप्रोडक्टिव्ह वेजेस वरती येतात प्रोडक्टिव्ह. इथं प्रोडक्टिव्ह वेजेस होतं बघा. हे बघा इथे दिलेलं आहे प्रोडक्टिव्ह वेजेस आहे का? प्रोडक्टिव्ह म्हणजे जिथं प्रोडक्शन होतं ते वेजेस. मग ते झाले फॅक्टरी एक्सपेन्सेस. कारण प्रोडक्शन कुठं होतं? फॅक्टरीत होतं किंवा तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. अनप्रोडक्टिव्ह म्हणजे जिथं प्रोडक्शन होत नाही त्याला म्हणतात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे ज्याचा प्रोडक्शनशी काही संबंध नाहीये. ओके. त्याच्यानंतर नॉन प्रोडक्टिव्ह म्हणजेच अनप्रोडक्टिव्ह. पुढे दिले ऑफिस एक्सपेन्सेस येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. पुढे दिले रेंट, ऑफिस रेंट, रेंट टॅक्सेस, लाइटिंग. ठीक आहे. ऑफिस लाइटिंग, इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ठीक आहे. हे सगळे काय आहेत? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे. याचा प्रोडक्शनशी काही संबंध नाहीये. ओके. तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टाकायचे. जर का समजा याच्या पुढे फॅक्टरी शब्द आला तर ते होतात फॅक्टरी एक्सपेन्सेस. त्याला म्हणतात फॅक्टरी एक्सपेन्सेस. पण आपल्याला इथं कुठेही फॅक्टरीचा शब्द दिलेला नाहीये. तर फॅक्टरीचा शब्द आला की लक्षात ठेवायचं ते येतं इकडं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओके. हे रेंट दिलेलं आहे. रेंट, ऑफिस रेंट, रेंट टॅक्सेस, लाइटिंग, ऑफिस लाइटिंग, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, इन्शुरन्स. ठीक आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम. इन्शुरन्स तर काय असतं? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणजे ज्याचा प्रोडक्शनशी काय संबंध? पोस्टेज कुठे यूज होतं? ऑफिसमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉस. इथं तुम्हाला सांगितलं मी लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतो. ठीक आहे. हे सगळं लॉस दिलेलं आहे बघा. टेलिफोन अँड फॅक्स चार्जेस. टेलिफोन म्हणजे काय झालं? ऑफिस एक्सपेन्सेस झाला. ऑफिसमध्ये असतं. कुरिअर चार्जेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ठीक आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे यूज होतं? ऑफिसमध्ये. तो झाला ऑफिस एक्सपेन्सेस. ठीक आहे. तर हे सर्व एक्सपेन्सेस तुम्हाला असे इथं दिलेले आहेत. ठीक आहे. खाली जे दिलेलं आहे ते जास्त येत नाही. पण तुम्ही एकदा हे काय करा? पूर्ण वाचून घ्या. ओके. कॅरेज आउटवर्ड असेल किंवा ब्रोकरेज असेल हे सर्व एक्सपेन्सेस जे आहेत ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील किंवा सेल्स एक्सपेन्सेस असतील किंवा ऑफिस एक्सपेन्सेस ते तुम्हाला याच्यामध्ये कळून जाईल. बघा पुढे मी सांगतो पाहिजे तर अजून लीगल एक्सपेन्सेस आहे. लीगल म्हणजे जे प्रोडक्शन कंपनीवर केस असेल किंवा कंपनीचा काही खटला चालू असेल तर त्याच्यासाठी वकील लोक हायर करतात किंवा काही लीगल चार्जेस असतात. ठीक आहे. ते असतात लीगल एक्सपेन्सेस. ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्याचा प्रोडक्शनचा काही संबंध नाही. सेल्स टॅक्स आहे आपला सेल्स एक्सपेन्सेस आहे. रिपेअर्स, त्याच्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ऑडिट फीज. ऑडिट फीज म्हणजे कंपनीचं ऑडिट होतं ऑफिसमध्ये. ठीक आहे. तर ऑफिस एक्सपेन्सेस झाला किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पुढे दिलेलं आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेप्रिसिएशन काय आपलं लॉस आहे. डेप्रिसिएशन काय असतं या 11वी मध्ये आपण शिकलो. ओके. सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस. ठीक आहे. हे किरकोळ खर्च आहेत सगळे हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतात. ओके. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे बघा तुम्हाला कन्व्हेन्स दिलेलं आहे. कन्व्हेन्स म्हणजे कंपनीचा माणूस असतो जो फिरतो मार्केटमध्ये, बँकेत जातो, इकडे जातो, तिकडे जातो. त्याचा जो खर्च आहे तो कन्व्हेन्स एक्सपेन्सेस असतो म्हणजे त्याला ऑफिस एक्सपेन्सेस मध्ये येतं ते. कमिशन, ब्रोकरेज, कॅरेज आउटवर्ड. आता इथं वरती कॅरेज इनवर्ड होतं बघा. हे बघा इथं दिलं तर कॅरेज इनवर्ड म्हणजे परचेसचा खर्च झाला तो. इन म्हणजे काय? परचेस केला आपण. आणि इथं कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय केलं आपण? सेल केलं. मग हा झाला आपला सेल्स एक्सपेन्सेस झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे कॅरेज ऑन सेल सेम आहे. स्टोरेज चार्जेस म्हणजे गोडाऊन चार्जेस, वेअर हाऊस चार्जेस. ठीक आहे. पॅकिंग चार्जेस त्याच्यानंतर पॅकिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. ॲडव्हर्टाइजमेंट कशासाठी करतात? सेलसाठी करतात. मग तो सेल्स एक्सपेन्सेस झाला. ठीक आहे. डिलिव्हरी व्हॅन चार्जेस, एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट म्हणजे काय केलं दुसऱ्या देशात?
सेल केलं, ठीक आहे, त्याला म्हणतात एक्सपोर्ट. ओके, तर हे असं बरंच मोठा चार्ट आहे याचा प्रॉफिट अँड लॉसचा. तुम्ही फक्त हे 3 लक्षात ठेवा. या 3 मध्ये तुम्हाला हे बायफर्केट करता यायला पाहिजे. आता क्रेडिट साईडला दिलेलं आहे त्यांनी, इकडे क्रेडिट साईडला येतं इन्कम आणि प्रॉफिट. इन्कम आणि प्रॉफिट, ठीक आहे. आता मेन सांगतो तुम्हाला. कमिशन रिसिव्ड, त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड, ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड, ठीक आहे. हे जे काही रिसिव्ड झालेलं आहे ते सगळं काय असतं, इन्कम असतो. आणि प्रॉफिट एक कुठे येतो, इकडं क्रेडिट साईडला. बघा आता, कमिशन रिसिव्ह दिले, कमिशन अर्न म्हणजेच रिसिव्ह, डिस्काउंट रिसिव्ह, हे सगळं रिसिव्ह झालं, अर्न झालं म्हणजेच रिसिव्ह झालं. हे सगळं काय इन्कम आहे आपला. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, बॅड डेब्ट्स रिकवर्ड, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, डिव्हिडंड रिसिव्ह, मिसलेनियस इन्कम, रेंट रिसिव्ह, प्रॉफिट ऑन असेट, प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट, हे सगळं काय इन्कम आणि प्रॉफिट आहे. तो कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला येतो, ठीक आहे. तर हे झालं आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यानंतर पुढं प्रॉफिट अँड लॉस नंतर बॅलन्स शीट बघायचे आपल्याला लास्ट, ठीक आहे. लास्ट टेबल आहे आपला बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये 2 साईड असतात, ठीक आहे. आता याच्यात डेबिट क्रेडिट नसतं, याच्यात असतं लॅबिलिटी साईड आणि असेट साईड. आता लॅबिलिटी काय असतं ते सांगतो तुम्हाला. इथं कंपल्सरी पहिले येतं कॅपिटल. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल येतं तुम्हाला आणि ते कंपल्सरी असतं. तर लॅबिलिटीज म्हणजे काय, कंपनीचं देणं किती आहे, देणं किंवा कंपनीवर कर्ज किती आहे, त्याला म्हणतात लॅबिलिटीज. ओके, जसं आपल्यावर देणं असतं, आपण दुसऱ्याकडून पैसे घेतो, ठीक आहे, उसने, तर ते पैसे आपल्याला देणं आहे. तसं कंपनीवर काय काय देणं आहे, काय काय कर्ज आहे, किती पैसे देणं आहे, ठीक आहे, लोन किती आहे कंपनीवर, त्याला म्हणतात लॅबिलिटीज, ठीक आहे. इथं महत्वाचं सांगतो तुम्हाला काय काय ते. लोन, बँक लोन, त्याच्यानंतर क्रेडिटर्स, त्याच्यानंतर अजून महत्वाचं इकडे येतं बिल्स पेएबल. हे महत्वाचे पॉईंट सांगतोय तुम्हाला, जे येतात बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये, ठीक आहे. तर हे झालं आपलं. आता लोन म्हणजे काय सांगतो तुम्हाला. लोन म्हणजे बँकेतनं आपण लोन घेतो किंवा तिसऱ्या व्यक्तीकडनं लोन घेतो, कर्ज घेतो, तर ते परत काय आपल्याला देणं, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, लॅबिलिटी म्हणतात. बँक लोन, बँकेकडनं कर्ज घेतलं, ते पण काय आपलं देणं. क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्याकडून आपण मटेरियल परचेस केले आणि त्यांना पैसे काय देणं, ठीक आहे, त्याला म्हणतात क्रेडिटर्स. त्याचं उदाहरण सांगतो मी. समजा आपली कंपनी काय करते, एकाकडून रॉ मटेरियल घेते, कच्चा माल घेते, बरोबर, आणि त्याचं एखादं प्रोडक्ट बनवते आणि ते काय करते, कस्टमरला विकते किंवा दुसऱ्या कंपनीला विकते, बरोबर. आता याच्याकडून रॉ मटेरियल घेते म्हणल्यावर फुकट तर देणार नाही हा रॉ मटेरियल. याच्या बदल्यात काय करतो, हा पैसे घेतो. हे काय करतो, पैसे घेतो, पैसे त्याला द्यायचे आहेत, आपल्याला देणं पैसे, याला म्हणतात क्रेडिटर्स, ठीक आहे. आणि आता याच्याकडून रॉ मटेरियल घेतलं, आपण पैसे दिले त्याला, त्याच्यावर एखादं प्रोडक्ट बनवलं, वस्तू बनवली आणि ते काय करतो आपण मार्केटमध्ये विकतो. ह्या बिल विकली. आता फुकट तर विकणार नाही आपण, त्याच्याकडून काय करणार आहे, आपण पैसे घेणार आहे, त्याच्याकडून पैसे येणार आहेत आपल्याला, याला म्हणतात डेटर्स. काय म्हणतात, डेटर्स, ठीक आहे. आता हे पैसे देणं याला, तर हे देणं येतं आपलं लॅबिलिटीला, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिले बिल्स पेएबल. बिल्स पेएबल काय असतं, कंपनीची जी बिलं असतात ती देणं आहे, अजून दिलेली नाही, जसं लाईट बिल दिलेलं नाही, भाडं दिलेलं नाही, ठीक आहे, त्याला म्हणतात बिल्स पेएबल. ते काय देणं आहे कंपनीचं. ओके, हे असं लॅबिलिटी साईड आहे. आपण इकडे बघू एक एक. आता कॅपिटल अकाउंट दिलंय, जनरल रिझर्व्ह दिलेला आहे, रिझर्व्ह फंड, कोणताही फंड इकडे येतो. त्याच्यानंतर लोन घेतलेलं आहे, लोन फ्रॉम बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजेच बँक लोन समजायचं थोडक्यात. सनरी क्रेडिटर्स दिले, बिल्स पेएबल दिले, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच बिल्स पेएबल थोडक्यात, ठीक आहे. इथं बिल्स पेएबल लिहायचं राहिलेलं आहे बहुतेक, बिल्स पेएबल, ठीक आहे. इन्कम रिसिव्ह इन ऍडव्हान्स. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे जी बिलं द्यायची बाकी आहेत त्याला म्हणतात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, आता इकडे असेट आहे, असेट बघणार आहे आपण. असेटला काय म्हणतात, इथं देणं येतं, या साईडला येतं येणं. काय येतं, येणं किती, आणि असेट म्हणजे बिझनेसची प्रॉपर्टी किती, प्रॉपर्टी असं. बिझनेसची प्रॉपर्टी, आपली जशी प्रॉपर्टी असते, घर, गाडी, बंगला, तसं बिझनेसची प्रॉपर्टी असते, ठीक आहे. बिझनेसची पण गाडी असते, बिझनेसची जमीन असते, बिझनेसचं गोडाऊन असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर बिझनेसमध्ये फर्निचर असतं, लँड अँड बिल्डिंग असते बिझनेसची, ठीक आहे. हे सगळं काय त्यांचं
प्रॉपर्टी. थोडक्यात सांगायचं गेलं तर ॲसेट म्हणजे अशी वस्तू जी 1 वर्षापेक्षा जास्त काळ असते बिझनेसमध्ये. जास्त काळ बिझनेसमध्ये असते. ठीक आहे. व्यवसायात असते. बिझनेसमध्ये असते. ठीक आहे. त्याला म्हणतात ॲसेट. ठीक आहे. जे परत-परत पर्चेस करत नाही. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी काय असतं बिझनेसमध्ये टिकून राहते. ओके. आता त्याच्यामध्ये मेन सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो मी पहिलं हे बघा, हे पैसे याला देणं असतं, पैसे देणं. ठीक आहे. आणि आपण याला मटेरियल विकल्यावर हे पैसे काय असतं येणं असतं. हे डेटर्स महत्वाचं हे येतं ॲसेटला येणं म्हटल्यावर. त्याच्यानंतर अजून महत्वाचं क्लोजिंग स्टॉक एक येतो इकडं. क्लोजिंग स्टॉक. इकडं क्रेडिटर्स होते, डेटर्स, बिल्स पेएबल येतं इकडे. इकडे येतं बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग येतं महत्वाचं इकडं. लँड अँड बिल्डिंग. त्याच्यानंतर फर्निचर. ठीक आहे. मशिनरी. हे सगळं काय बिझनेसची प्रॉपर्टी आहे. आता एक सांगतो तुम्हाला. डेटर्स म्हणजे कोण? ज्यांना आपण मटेरियल विकलंय आणि त्यांच्याकडून पैसे काय आपल्याला येणं आहे. तर ते येणं येतं ॲसेट साइडला. पुढं क्लोजिंग स्टॉक तर हे कंपल्सरी येतं प्रत्येक. बिल्स रिसिवेबल. रिसीव्ह म्हणजे येणं. ठीक आहे. लँड अँड बिल्डिंग काय आपली प्रॉपर्टी. लँड अँड बिल्डिंग काय प्रॉपर्टी. पुढं फर्निचर. फर्निचर बी प्रॉपर्टी आपली. मशिनरी दिलेलं आहे ती पण काय प्रॉपर्टी. हे सगळं येणं आणि प्रॉपर्टी कुठे येतं? ॲसेटला येतं. आपण एक बघू. गुडविल. गुडविल काय असतं तुम्हाला सांगतो. गुडविल म्हणजे रेप्युटेशन बिझनेसचं नाव किती आहे मार्केटमध्ये. जसं आता Apple गेलं. ठीक आहे. Appleचं नाव आहे मोबाईलच्या ह्याच्यात बरोबर. जास्त नाव आहे. तर ते त्याचं काय आहे गुडविल आहे. Samsungचं पण आहे बरोबर. त्याच्यानंतर अजून बघायला गेलं तर Vivoचं पण आहे. पण Vivoचं काय आहे कमी आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय झाली कमी झाली. Appleचं जास्त आहे तर त्याची व्हॅल्यू काय आहे जास्त आहे. तर ती काय आहे त्यांची प्रॉपर्टी. ठीक आहे. ते गुडविल इंटॅन्जिबल ॲसेट आहे लक्षात ठेवा. पुढं पेटेंट अँड पॅटर्न. पेटेंट अँड पॅटर्न्स म्हणजे कंपनीचे ॲसेट असते एक डॉक्युमेंट असतं. पुढं ट्रेडमार्क दिलेलं आहे, कॉपीराइट दिलंय, फ्री होल्ड प्रॉपर्टी इथं तर प्रॉपर्टी दिलेलं आहे. प्रिमाइसेस म्हणजेच बिल्डिंग. ठीक आहे. हे काय ॲसेट आहे. लँड अँड बिल्डिंग ॲसेट आहे, प्रॉपर्टी आहे. प्लांट अँड मशिनरी प्रॉपर्टी आहे. डिलिव्हरी वन प्रॉपर्टी आहे. मोटर व्हेइकल प्रॉपर्टी. फर्निचर पण ॲसेट आहे, फिक्चर पण ॲसेट आहे. इक्विपमेंट म्हणजे बिझनेसचं जे मटेरियल असतं. आता समजा फर्निचरची कंपनी असेल तर फर्निचरमध्ये करवत असते, हातोडा असतो. ठीक आहे. ते एकदाच घेतात, प्रत्येक वेळेस घेत नाहीत. पुढे दिले लूज टूल्स. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय गुंतवणूक. प्रॉपर्टी घेतली एखादी. प्रॉपर्टीमध्ये काय करतात गुंतवणूक करतात. तर ते झालं आपलं ॲसेट. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हे काय आहे सगळं ॲसेट आहे. ठीक आहे. हे बॅलन्स शीट तुम्हाला सांगितलेली आहे मी. हे 3 असे टेबल आहेत जे तुम्हाला बनवायचे. ठीक आहे. तर हे तुम्ही ह्याच्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला, रिवाईज केलं थोडंफार तर तुम्हाला हा चॅप्टर ईझी जाईल. ठीक आहे. धन्यवाद.